Anode oxidation, cathode reduction. Oxidation is a loss, reduction is gain of electron. Hello and welcome back to Sant Chemistry. This is Santosh Jadhav and I heartily welcome you all to your favorite chemistry channel, Sant Chemistry. By the way, how are you all? Awesome? अरे असलंच पाहिजे. I hope you're awesome because I am awesome. Okay, so आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाऊया टू दी नेक्स्ट टॉपिक. मला बघून समजलं असेलच. इट इज फ्रॉम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. So very first and simple question, what is electrochemistry? Electrochemistry म्हणजे interconversion of electrical and chemical energy. We can go from here to here and we can come back from here to here. Okay? इथून इकडे गेलं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल. And from chemical to electrical we call it galvanic or voltaic cell. Okay, easy right? हे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी बघतो. तुमचा सगळ्यांचा फेवरेट मोबाईल फोन, इट हॅज अ बॅटरी राईट, लिथियम आयन बॅटरी. ते सुद्धा काम करतं ऑन द सेम मेकॅनिझम. वेन वी आर कनेक्टिंग चार्जर, when the charger is connected and plug is switched on, तेव्हा काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी. लाईट नसेल तर टंटन गोपाळ, बॅटरी डेड राईट. सो स्विच ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिकल टू केमिकल आणि प्लग काढल्यानंतर केमिकल टू इलेक्ट्रिकल. म्हणजेच तुम्ही फोनची बॅटरी वापरून मोबाईलचे ऑपरेशन करू शकता. मोबाईलचं ऑपरेशन नाही, मोबाईलचे ऑपरेशन्स म्हणजे कॅमेरा वापरणं, इंस्टा, व्हॉट्सॲप अँड ऑल दिस थिंग्स. समजतंय? ओके, दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इंटरेस्टिंग ना? त्यातला एक सिंपल पार्ट आपण करूया अँड दॅट इज देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ सेल. वन इज गॅल्व्हॅनिक सेल, सेकंड इज इलेक्ट्रोलाइटिक सेल. तर म्हणजे काय आपण बघूया. आता आपण बघितलं इकडे व्हेरी फर्स्ट पॉईंट, इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी, याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल. आणि केमिकल टू इलेक्ट्रिकल गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल. समजतंय? चला, लेट्स अंडरस्टँड दिस व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक इन सिम्पलेस्ट लँग्वेज, इन संत केमिस्ट्री वे. ओके, चला, एकदम सिंपल. नोटबुक आणि पेन घेऊन तयार राहा. राईट वॉट एव्हर आय एम सेइंग. काही गोष्टी मी बोर्डवर लिहित नाहीये, त्या तुम्हाला इम्पॉर्टंट असतील, वाटत असतील त्या नोट डाऊन करा. ठीक आहे? चला, आता देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, इलेक्ट्रोलाइटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल. एक खूप कॉमन प्रश्न मुलांना असतो, सर कॅथोडचा चार्ज काय? इज कॅथोड पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह? इज एनोड नेगेटिव्ह और पॉझिटिव्ह? सिंपल माझं म्हणणं आहे, डोंट फॉल इन टू दॅट ट्रॅप. चार्ज गेला बाजूला, आपल्याला फोकस करायचा आहे त्याच्या रिॲक्शनवर. सो रिमेंबर, एनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. दिसतंय ना? एनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. क्लिअर? एनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. आणि सेकंड थिंग, ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, हे आपल्याला माहित आहे ना. इथे आपण बघतो मेजरली इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इट इज OILRIG. म्हणजे काय? ऑइल रिक. आणि म्हणजे काय पण, वाय फेअरवेल संतोष सर इज हिअर, सांगतो ना. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इंटरेस्टिंग ना? ऑक्सिजन म्हणजे इलेक्ट्रॉन घेतले तर ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन लूज केले तर रिडक्शन. समजतंय? गुड. OILRIG शॉर्टकट. चला, हे जर आपल्याला समजलंय, देन लेट्स कम बॅक टू आवर मेन पॉइंट. ओके, रायटिंग टाइम कमी करण्यासाठी आय हॅव ऑलरेडी रिटन एव्हरीथिंग. जिथे आपल्याला गरज पडेल विल फिल इन द ब्लँक. ओके, चला, आता इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल टू केमिकल. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होतं, केमिकल टू इलेक्ट्रिकल. गुड. इलेक्ट्रिकल टू केमिकल, केमिकल टू इलेक्ट्रिकल. इथे एक पॉइंट मी मिस केलाय, तो आपण लिहूया. दॅट पॉइंट इज द सेल रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. इन दिस द सेल रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. हियर द सेल रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, इकडे तुम्हाला केमिकल रिएक्शन करायला
जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी नसेल तोपर्यंत रिॲक्शन होत नाही, म्हणजे यू नीड सम एक्सटर्नल पुश. नॉन स्पॉन्टेनियस. समजतंय? याला आपण नॉन स्पॉन्टेनियस म्हणतो. नॉन spontaneous, and here in this case the reaction is spontaneous. Spontaneous means the reaction स्वतःहून होते. Are we okay with this? Yes. इथे तुम्ही फक्त रिएक्शन करा, आपोआप इलेक्ट्रिक करंट तयार होतो. तुम्हाला कुठला स्विचची गरज पडत नाही, बॅटरीची गरज पडत नाही. त्याला म्हणतो आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस. इझी. स्टे ट्यून, पूर्ण समजेल. ओके. आता आय नो ते नंबर बदलले. ओके, हियर वी हॅव नंबर 3, नंबर 4, 3 and 4. ओके. आता कुठला चार्ज कुठे येतो हे आपल्याला समजायचं ना, तर फोकस करा इकडे. इफ आय हॅव दिस सेल, इन दिस सेल इफ आय हॅव कनेक्टेड वन इलेक्ट्रोड टू दी पॉझिटिव्ह एंड ऑफ बॅटरी, मग हा पण झाला पॉझिटिव्ह. वन इलेक्ट्रोड टू दी नेगेटिव्ह एंड ऑफ बॅटरी, म्हणजे हा झाला निगेटिव्ह. सिंपल. येस. मग आता इमॅजिन करा, इफ आय हॅव युज्ड NaCl in this, so Na will form Na plus and Cl will form Cl minus. आता एक सिंपल प्रश्न आहे माझा, where will Na plus move? Na plus will move towards negative electrode. Logic. If this Na plus is moving towards negative electrode and this Cl minus will move towards positive electrode. Clear? Cathode कोण, anode कोण अजून आपण बोललेलो नाही हा, तो wait for that. Na plus is moving towards negative electrode, Cl minus moving towards positive electrode. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, anode oxidation, cathode reduction. क्लिअर? मग anode ला होतं ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन ऍट anode. ठीक आहे, आपण हाच वापरूया. आता ऑक्सिडेशन इज लॉस आणि रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग Na प्लस आणि Cl मायनस दोघांपैकी कोण इलेक्ट्रॉन लूज करेल? सोडियम विल लूज इलेक्ट्रॉन, पण टू फॉर्म Na प्लस we already have Na plus. आता विचार कंगाल झाला ना, बरोबर? ऑलरेडी प्लस चार्ज आहे, अजून इलेक्ट्रॉन तो लूज करत नाही, सो Cl मायनस विल लूज इलेक्ट्रॉन. बरोबर? व्हेरी गुड. सो Cl मायनस विल लूज इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl प्लस इलेक्ट्रॉन. सिंस सिंगल Cl इज नॉट स्टेबल, तो वी से Cl2. इथे येणार मग 2 इलेक्ट्रॉन, इथे पण येईल 2 Cl मायनस. समजतंय? लॉस झाला, इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज, शाबाश, ऑक्सिडेशन इज लॉस. आणि ते कुठे होतं? ऍट एनोड. म्हणजे Cl मायनस इज गोइंग हियर अँड दिस विल बी एनोड. क्लिअर? सिन्स Na प्लस इज गोइंग टुवर्ड्स नेगेटिव्ह इलेक्ट्रोड Na प्लस, दिस Na प्लस विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स गिवन बाय Cl मायनस, म्हणजे हा 2 moles ऑफ Na प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स विल गिव अस सोडियम, 2 moles ऑफ सोडियम. समजतंय हे? ऑल गोइंग वेल? येस. हे समजलं. इथे होतं रिडक्शन. कुठे होतं रिडक्शन? द इलेक्ट्रोड ॲट विच सोडियम इज गोइंग, सो दॅट विल बी कॅथोड. का? कारण रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज रिडक्शन अकर्स ॲट कॅथोड. सगळ्यांना समजतंय? गोइंग वेल? गुड. मग इथे व्हॉट इज द साइन ऑफ, व्हॉट इज द चार्ज ऑफ एनोड? एनोड इज पॉझिटिव्ह, चार्ज ऑफ कॅथोड, कॅथोड इज नेगेटिव्ह. इझी, सिंपल, राईट? गुड. साइन वर फोकस, चार्ज वर, सॉरी, रिॲक्शन वर फोकस करायचा. क्लिअर? गुड. आता इकडे वी नो गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे केमिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इथे रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस, कारण रिॲक्शन स्वतःहून होते. एक्सटर्नल पुल इज नॉट रिक्वायर्ड. पुल पुश काही चालेल, काही नॉट रिक्वायर्ड. नाउ टू अंडरस्टँड दॅट, जसं इथे पण सेल होता, हियर इन केस ऑफ गॅल्व्हॅनिक सेल वी यूज 2 हाफ सेल्स. 2 का? कारण रिॲक्शन स्वतःहून होते. मग इथे आपण 2 केमिकल वापरले,
वन इज मोर रिएक्टिव्ह, सेकंड विल बी लेस रिएक्टिव्ह. बघा आपल्याला गोष्ट माहिती आहे की झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. कसं माहिती? चॅप्टर नंबर 8 स्टेट बोर्ड 10th सायन्स पार्ट 1 मेटलर्जी. हा आय नो आय एम गोइंग टू बी टेक्निकल, बट आपण त्यावेळी शिकलो होतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यात नाही म्हणजे, बट इन 10th वी हॅव स्टडीड डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि इन 8th चॅप्टर वी हॅव स्टडीड मेटल रिएक्टिव्हिटी सिरीज. त्यामध्ये झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आठवत नसेल आता मी सांगतोय म्हणून डोक्यात ठेवा. समजतंय? झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. सो हियर वी कॅन से झिंक प्लस कॉपर सल्फेट, इट गिव्स अस झिंक सल्फेट प्लस कॉपर. आठवते काही? हा आत्ता आठवलं सर आम्हाला. गुड. जर आता आपल्याला हे समजतंय त्याच्यामध्ये झिंक इज हियर झिंक इज 0 म्हणजे त्यावर कोणता चार्ज नाहीये, पण इकडे झिंक सल्फेट बनलाय. सल्फेट इज ऑलवेज 2 मायनस म्हणजे झिंक आला +2. इथे झिंक होता 0 गोइंग टू +2. +2 कधी बनेल? जेव्हा 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले असतील. याचा अर्थ झिंक इज लूजिंग इलेक्ट्रॉन. समजतंय हे? A scientist Daniel studied the same thing and he made this cell called as Daniel cell. But let's understand. Now if zinc is losing electrons, it means zinc undergoes oxidation. So oxidation, zinc will form zinc 2 plus 2 electrons. Correct? Similarly, copper gaining electron. If zinc undergoes oxidation, copper has to undergo reduction. So reduction is gain of electron. So here copper 2 plus accepts 2 electron and forms copper. Oxidation zinc. म्हणजे zinc will be anode. का? Anode oxidation. Clear? Copper is gaining electron. Gain of electron is reduction. Reduction occurs at cathode. So this must be cathode. समजतंय? Going well? Okay. If clear, can we write the net cell reaction? Let's write that. Net cell reaction मध्ये आपण simple काम करतो. Same thing on opposite side can be cancelled. समजतंय? So what remains? Zinc plus copper 2 plus giving zinc 2 plus copper. This gets cancelled. Clear आहे? आता एक सिंपल मला सांगा, जे इलेक्ट्रॉन झिंकने लूज केले ते कॉपरला कसे मिळाले? थ्रू वायर. बरोबर? तो इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ॲट झिंक वेंट टुवर्ड्स कॉपर थ्रू वायर ना. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम हियर. इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो मायनस. करेक्ट? इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्ज. मग सिंपल सांगा, इफ इलेक्ट्रॉन्स आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स कॉपर, इलेक्ट्रॉनचा चार्ज नेगेटिव्ह असेल तर कॉपर शुड बी पॉझिटिव्ह. शाबाश माझ्या पोरांनो. हा व्हेरी गुड. सो electrons are traveling towards copper, it means copper must be positive. And if copper is positive, zinc must be negative. Are we okay? Easy? So here we get anode negative and copper म्हणजे cathode positive. Different na? Anode positive in electrolytic cell, but anode is negative in galvanic cell. So चार्ज वर फोकस करायचं नाहीये, फोकस ऑन रिएक्शन. तुम्हाला चार्ज पटकन समजेल. येस? जर हे सगळं समजलं असेल त्याचा पटकन लिहून घ्या. लिहून बुकमध्ये त्याची प्रॅक्टिस करा. द मोर यू प्रॅक्टिस मोर अंडरस्टँड दिस. ओके? आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन ते लाईक बटन हिट करा. आणि इफ यू वॉन्ट टू लर्न मोर important concepts of chemistry in simplest language, subscribe to the channel, be a part of Sun Chemistry family and feel the chemistry in easiest way.
ठीक है, चलो टिल देन टेक केयर, कीप स्टडिंग, कीप शाइनिंग, बाय बाय.